नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील लाखो शेतकरी ज्या खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत होते, त्यांच्यासाठी आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पीक विम्याच्या वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून 16 मार्च नंतर पात्र महसूल मंडळांनुसार पीक विमा जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे। कोणत्या जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फायदा होईल आणि कोणाला मिळणार हा सरसकट विमा, चला सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी लावलेला आवाज आणि शेतकरी संघटनांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेत सुमारे 94 लाख शेतकरी पात्र ठरू शकतात। पहिल्या टप्प्यात 2248 कोटी रुपयांच्या विमा वाटपाचे नियोजन सुरू आहे। महत्त्वाचे मुद्दे: 1. 16 मार्च 2024 नंतर पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होईल। राज्यातील सुमारे 253 बाधित तालुक्यांमधील महसूल मंडळांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जाणार आहे। जर एखाद्या महसूल मंडळात सोयाबीन सारख्या पिकाचं नुकसान झालं असेल आणि ते मंडळ पात्र ठरलं असेल, तर त्या भागातील प्रत्येक विमा भरलेल्या शेतकऱ्याला सरसकट विमा मिळणार आहे। म्हणजेच कोणाला मिळाला आणि कोणाला नाही असा भेदभाव होणार नाही। चौथा मुद्दा: पहिल्या टप्प्यात सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या 4 जिल्ह्यांतील सर्वाधिक महसूल मंडळांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, तूर आणि कापूस या पिकांच्या विम्यासाठी मात्र आणखी 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। मे ते जून महिन्यापर्यंत या पिकांच्या विम्याची प्रक्रिया पूर्ण होईल। सध्या प्रामुख्याने सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच आंबिया बहार 2024-25 अंतर्गत वादळी वाऱ्यामुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीची भरपाई देखील सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना 42,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे विमा मंजूर झाला असून त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तर शेतकरी बांधवांनो, 16 मार्च नंतर जशी महसूल मंडळांची यादी किंवा कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात होईल, तसे अपडेट आपण आपल्या चॅनलवर सर्वात आधी घेऊन येऊ। तुम्हाला पीक विम्याबाबत काही तक्रार असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच विश्वसनीय सरकारी माहितीसाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।